तर नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील एक मावळ तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रसिद्ध असा किल्ला, जो की तिकोना नावाने प्रसिद्ध आहे. त्याला दुसरं नाव म्हणजे वितंडगड असंही म्हणतात. तर हा किल्ला आपण पाहण्यासाठी आज जाणार आहोत. गिरिदुर्ग प्रकारात हा किल्ला मोडतो. तर चला जाऊया आता आपण. तर मंडळी माझ्यासोबत आहे आता युगान आणि आता आपण आलो तिकोना किल्ल्याच्या बेस विलेजपाशी, ज्याचं नाव आहे तिकोना पेठ. हा आहे तिकोना पेठचा मेन एंट्रन्स. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणाहून आतमध्ये जायचं आहे. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण मागे गाडी पार्किंग केली. प्रत्येक गाडी मागे 20 रुपयाचा चार्ज घेतात. तर तिथून समोर आल्यानंतर राईट मारल्यानंतर आपल्याला असा एक रोड दिसतोय. या रोडने आपल्याला जायचं आहे. मंडळी, किल्ल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रोड चालू होतोय. या ठिकाणी एक बोर्ड देखील लावलाय, तिकोना वितंडगड. तर मित्रांनो, जर गडावर येत असाल तर अशा छोट्या रोडने आपल्याला पुढे जायचं. तर मंडळी, मागे जो तुम्हाला दगडी पॅच दिसतोय, त्या दगडी पॅचमधून आपल्याला वर जायचं आहे. तर जाऊया आता. इथेच राहा. मी एवढा मी इथे आहे ना, बस. आता फक्त इथे 1-2 जण या, बाकी सगळे काहीच राहा. व्हिडिओ काढून घ्या. व्हिडिओ केला तर तुम्ही पाहू शकता, पूर्ण दगडी असा पॅच आहे. तर मंडळी, आता आपण आलोत किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. तर हा आहे किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार. ही जी तुम्हाला खोली दिसते, त्याला देवडी असे म्हणतात. जेणेकरून त्या खाली जे काही शिपाई असायचे, मावले असायचे, त्यांना बसण्यासाठी ही जागा असायची. पाहू शकता तुम्ही.
ही आहे किल्ल्याची तटबंदी. तर मंडळी 1657 साली हा जो किल्ला आहे तिकोना जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. हा जो किल्ला आहे तो एक महत्त्वाचा असा मावळ पावनामधील असा महत्त्वाचा किल्ला मानला जातोय. तर मंडळी 3500 फूट हा जो तिकोना किल्ला आहे तो 3500 फूट असा उंचावर आहे. तर समोर तुम्ही पाहू शकता चपेटदानाचा मारुती पाहायला मिळतोय. तर मंडळी प्रत्येक गड किल्ल्यावर गेल्यानंतर चपेटदान मारुती आणि शिवलिंग असं पाहायला आपल्याला मिळतोय. तर चला आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो हा आहे किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आणि भक्कम असे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. आणि समोर जो तुम्हाला दिसतोय तो आहे तुंग किल्ला, पावना धरण. हा जो आहे वेताल दरवाजा. जय शिवराय मित्रांनो, हा जो किल्ला आहे हा तिकोना किल्ला जो आहे हा सिलार राजवाटीत बांधला गेला. त्यानंतर हा जो किल्ला आहे तो मराठा साम्राज्यामध्ये आला आणि मराठा साम्राज्याचा हा ऐतिहासिक म्हणजे मुख्य भाग असा ठरला. चला तर आपण आता वरच्या बाजूला बघूया. तर मंडळी या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला गडाचे काही वाड्यांचे औषध आपल्याला पाहायला मिळतात. तर हे बघा या ठिकाणी एक मोठ आहे. समोर तुळशी वृंदावन. जे वाड्यांचे औषध आहेत ते पाहून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा तलजाई देवीचं मंदिर आणि समोरच आपल्याला एक मोठं पाण्याचं टाके पाहायला मिळतोय. तर मंदिराकडे जाण्यासाठी इथून असं आपल्याला वाट आहे. तर जाऊया मंदिरामध्ये. तर ही जी वाट आहे ती मंदिराकडे नेते आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक गुहा अशी आहे.
तर मंडळी आता आपण गडाच्या वरच्या बाजूला जाऊया. मित्रांनो, तलजाई मातेचं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर सरळ आपण वरती जाऊया गड मातेकडे. मंडळी, आपण गडाच्या वरच्या साईडला आल्यानंतर समोरच आपल्याला एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतोय, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे गड किल्ले बांधण्यासाठी आपल्याला या चुन्याच्या घाण्याचा उपयोग होत असत. तर आता जाऊया आपण बालेकिल्ल्याकडे. तर मित्रांनो, समोर जो आपल्याला एक बुरुज दिसतोय तो आहे बालेकिल्ल्याचा मुख्य असं प्रवेशद्वार. हे बघा पाण्याचं टाकं. वर जाण्यासाठी या ठिकाणी देखील आपल्याला रोड आहे, पण 80 ते 90 डिग्रीच्या या आपल्याला पायऱ्या दिसतात. तर मित्रांनो, ह्या पायऱ्यावरती चढून आपल्याला जायचं आहे. तर तू पकडतं का मी जाऊ? तू जा मग, जा, बॅग नको वाटेने. मंडळी, त्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्या समोर एक दरवाजा दिसतोय आणि या ठिकाणी एक गुहा आहे, ती देखील आपण पाहूया. पण त्याच्या अगोदर हा जो बुरुज आहे त्याच्यामध्ये असे बघा, तर मित्रांनो, ही जी आहे त्याखाली या गडावर जे काही हल्ले व्हायचे ते हल्ले रोखण्यासाठी मावले याच्यातून गरम तेल किंवा बाण मारायचे, त्यासाठी हे बनवले आहेत. तर जाऊया गुहेकडे. हो, काय नाव आहे चॅनलचं? OSK. हो, तुमचं काय? ट्रॅव्हल विथ अनिकेत. ट्रॅव्हल विथ अनिकेत.
कुठून? आम्ही अहिल्यानगरवरून आहे. सध्या म्हणजे आम्ही पुण्याला येतो जॉबला. हो आता इंदोरीतून. तुम्ही? मी नवी मुंबई. नवी मुंबई का? डायरेक्ट मुंबईहून आले? खूप लांब चाललं. किती वाजता निघलो सकाळी? अरे आम्ही काल आलो, वस्तीला होतो. हो का? हो. स्टे केला की नाही इथे नाही, इकडे एक घर आहे आमचा, दादाचं घर आहे. ओके. तिथे होतो आम्ही. काय मग किती वाजता सुरू केलं? चालू आहे माझं. आम्ही हो 8 वाजता केलं. 8 वाजता. हा पण थांबत आलो आम्ही, सर्व बघत आणि शूट करत आलोच. हो आपलं थोडक्यात पेटबंदी जसं आपण नजर ठेवतो जसं की सांगितलं वरती एक्सप्लेन केलं. हां, अजून जे मोबाईल बिगल येणार असतील ते बाण बी नाही टाकायचं. बाण किंवा गरम तेल असं सोडायचं, कारण जेणेकरून वरपर्यंत न येण्यासाठी हा आपल्याला इथे हे केलेले आहेत. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक हे आहे. पण एक ब्लॉगर आहे. हां तुमचं चॅनलचं नाव सांगा. माझं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ अनिकेत. ट्रॅव्हल विथ अनिकेत विषय यांचं चॅनलचं नाव मित्रांनो. जसं तर ही आहे गुहा. हे आहेत पाण्याची टाके. काय हा? तर हा आहे शिव मंदिर. तर या वितेंडेश्वर महादेवाच्या मंदिरात आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, ही पहा वितेंडेश्वर महादेव मंदिर आहे. राजमाता राष्ट्रमाता मसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण. तर मंडळी, या मंदिराच्या मागे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठं पाण्याचं टाकं किंवा तलाव असं पाहायला मिळतोय. तर मंडळी, अजून एक आपण बुरुजाकडे आलोत आणि या बुरुजाची पूर्णपणे वाईट अवस्था अशी झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, आपण गडाच्या वरच्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वाड्यांचे काही अवशेष पाहायला मिळतात. तर वाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी हा मेन दरवाजा असू शकतो. हा तो तिकोना किल्ला आहे, तो पूर्णपणे आमचा एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आम्ही खाली उतरतोय. जर हा का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टिल अँड टेक केअर.